हाय. तर फायनली याचे पप्पा 4 दिवसाच्या बुकिंगसाठी गेले होते कोलारा. तुम्हा सगळ्यांना विचार पडत असेल माझे हस्बंड काय करतात. तर माझ्या हस्बंडचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे. आमची एक गाडी आहे स्वतःची स्विफ्ट डिझायर. त्याच्यावर ते बुकिंगा मारतात, म्हणजे ऑनलाईन बुकिंगा येतात, बुकिंगा मारतात. तर त्यांची 4 दिवसाची बुकिंग होती. ते काल फायनली आले. काल मला तर बरं होतंच नाही म्हणा, त्यांची व्यवस्थित झोप नाही झाली होती, म्हणून मी काल काही व्हिडिओ वगैरे काहीच शूट नाही केला. आणि कसं बरं नाही लागत होतं तर काही करायची इच्छाही नाही होत होती. यूट्यूबवर येण्याचं कारण हे आहे की ना, कसं आहे, परिस्थिती माणसाला सगळं काही शिकवून देते. माणूस स्वतःहून काय करत नाही म्हणलं तरी चालन. जेव्हा परिस्थिती येते माणसावरती तेव्हाच माणूस पुढं काय ना काय, ते म्हणतात ना, तहान लागल्यावरच माणूस विहीर खोदायला सुरुवात करतो. तशापैकीच माझ्यासोबतही काहीतरी झालं आहे. आम्ही घर बांधलं, म्हणजे सप्टेंबरमध्ये यांनी लोनसाठी अप्लाय केला होता. जास्ती नाही, पण 1,09,000 काहीतरी लोनसाठी आले होते. आम्ही तेवढं त्याच्यामध्ये घर बांधायचं ठरवलं, पण कसं मुलं मोठे होतात हळूहळू, तर तेवढी जागा आपल्याला पुरी नाही पडणार, म्हणून आम्ही त्या हिशोबाने 1 रूम अजून वाढवला. ते पैसे लागले तर लागले, जवळचे होते ते होते, नव्हते तेही लागले. ते झालं, आमच्या घराचं काम झालं, ऑलरेडी डन झालं सगळं. जिथं कुठं कमी पडत होते तिथं मी माझे म्हणजे मंगळसूत्र म्हणा, कानातले म्हणा, हे सगळं गहाण ठेवून पैसे आणले. कमीत कमी 60-70 हजार रुपये मी तेव्हाही आणले. सगळे पैसे म्हणजे घराला म्हणतात ना, जेवढं लावावं तेवढं कमीच, तशापैकी झालं. घर झालं, आणि घर झाल्या झाल्या आमच्या गाडीचं काम निघालं, इंजनचं काम निघालं. मी मधामध्ये एक व्हिडिओ पण टाकला होता. म्हणजे विचार करण्याची क्षमताच त्यावेळेस चालली गेली होती की आपण आता काय करायचं. आपली एकच आहे रोजीरोटी, तीच बंद आहे, वरून कर्ज झालंय एवढं, ते फेडायचं कसं. तर त्याच्यासाठी मी मला यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाकले, पण काही केलं मन नाही लागत होतं. गाडी आमची कमीत कमी 2 महिने गॅरेजला राहिली. त्या परिस्थितीमध्ये पण मधून पण आम्ही निघालो कसं तरी. हातात एक पैसा नाही. पुन्हा गाडीला कमीत कमी 1,30,000 लागले. तेवढे पैसे आणायचे कुठून? आणले. ह्यांच्या नातेवाईक, मामा मावशी आहे म्हणा, यांच्याकडून त्यांनी उचलून कसे तरी लावले. ते उचलल्यानंतर पण म्हणजे पैसे कमीच जात होते. असं वाटत होतं गाडी आपल्या दरवाजात उभी राहिलेली चालेल, पण गॅरेजमध्ये नाही. कारण की गॅरेजमध्ये जर गाडी बघायला गेलो तर कमीत कमी 5,000 सोबत घेऊन जावंच लागत होतं. एवढी पण वस्तू जर आणायची असेल आपल्याला तर पटकन 5,000 काढा आणि ते वस्तू घेऊन या, असं पैकी झालं होतं. आणि गाडी कधी येते आणि कधी नाही असंच झालं होतं. तर गाडी आली, गाडीवरती आम्ही लोन उचललं. त्याच्या आधी आम्ही ऑनलाईन लोन उचललं होतं, जे आपल्याला 5,000 10,000 असे मोबाईल ॲपमध्ये मिळतात आजकाल, जे मिळतात. आम्ही उचललं. तुम्ही उचलू नका, कारण की खूप रिस्की काम आहे ते. 1 हप्त्याच्या मुदतीवर ते लोक देतात. 9,000 ते लोन टाकतात आपल्या अकाउंटला. फक्त 5,800 800 किंवा 600 येतात. ऑलरेडी ते आपलं व्याज कापलेलं असतं त्यांनी, आणि आपल्याला पुन्हा 9,000च पेड करावे लागतात त्याचे. हे नाही की 5,800 द्यायचे त्यांनी ऑलरेडी नाही, आपल्याला पुन्हा 9,000च द्यावे लागतात. तसे करू करू आम्ही लोन उचलत गेलो. त्या लोनमध्येच कमीत कमी आमचा 1.5 लाख रुपये असाच गेला. मुश्किलनं आम्ही फक्त 10 किंवा 20,000 त्याचे वापरले असन, पण त्याची भरपाई आम्हाला 1,20,000 30,000 माहीत नाही, आम्ही तर हिशोब पण नाही लावला, एवढे आम्हाला द्यावे लागले. गाडीवरती आम्ही 2,17,000 लोन उचललं. ते एवढं उचलूनही लोकांचे देणं नाही झालं, तर यांनी पुन्हा 1,00,000 पर्सनल लोन पुन्हा उचललं. पुन्हा 97,000 लोन आलं. ते देऊन पण अजून कोणाचे ना कोणाचे पैसे बाकीच आहे ह्याच्यासाठी. आणि पुन्हा हे गाडीचं ड्रायव्हर लोकांचं जे काही सरकारने करून ठेवलं होतं, त्याच्यामुळे कामधंदे बंद झाले. गाडीला बुकिंग नाहीच झाल्या. आता कमीत कमी महिन्याची इन्स्टॉलमेंट आमची किती 25,000 ते 26,000 इन्स्टॉलमेंट आहे. पण गाडीला एक कमाई 1 रुपयाची पण नाही येत आहे सध्याच्या. लोकांना असं वाटतं की 4 व्हीलर आहे यांच्याकडं खूप आहे, पण ते मेंटेन करणं खूप कठीण आहे. खूप म्हणजे खूपच कठीण आहे. त्याच्याकडं असं त्याला माहीत असते. आम्हालाही, माझंही लग्न ज्यावेळेस ठरलं होतं, मलाही असं वाटत होतं की अरे वा 4 व्हीलर आहे ते.
पण ते म्हणतात ना, ते ज्यावेळेस त्याच्या ओळशी तेव्हाच कळे, ती तशी परिस्थिती झाली. खूप म्हणजे खूप कठीण दिवस आताही त्याचा. दररोज दुसऱ्या दिवशी दररोज उठून असं वाटतं, अरे आज काम नाही आलं, इन्स्टॉलमेंट कशी भरायची. दररोज सकाळी उठून तोच प्रश्न असतो आणि रात्री झोपायच्या वेळेस पण आमचा तोच प्रश्न असतो. त्याच्यासाठी असं मला वाटतं की चला आपण, मी शिकलेली आहे म्हणा, जास्ती नाही, 10वी शिकलेली आहे मी. लग्नाच्या आधी जॉब पण करत होते, इथंही करू शकते. पण कसं, मला 2 मुलं आहेत, त्यांना शाळेत आणणं नेणं, त्यांच्याकडे लक्ष देणं. माझा आता तो वेळ निघून जातो आणि माझ्या लग्नाला 10 वर्ष झाले. आता त्या जॉबमधून माझा इंटरेस्टही चालला गेला. मी जर कुठं जाऊन जॉब करते म्हटलं तर माझा आता सध्या काही इंटरेस्ट नाही आहे मला. म्हणून मी घरगुतीच असं काहीतरी करायचं ठरवलं. तर करता करता मी हे करते, हे जे डिझाईन्स आहेत हे बनवते. ह्याच्यावर तुम्ही बघू शकता, ह्याच्यावर स्टोन लावायचे असतात. हे असेवाले स्टोन लावायचे असतात. पण याच्यात पण काही जास्ती येत नाही. कमीत कमी महिन्याचे 500-700 आले तर ठीक, नाही तर काही नाही. 500-700 मध्ये आजकाल काही येत नाही, सगळ्यांना माहीत आहे. म्हणून मी ठरवलं की चला नवऱ्याला काहीतरी आपण हे करूया, मदत केली पाहिजे बा. त्यासाठी मी यूट्यूबमध्ये चॅनल उघडला आहे. तर प्लीज तुम्ही सगळे मला सपोर्ट करा. जास्ती नाही, पण माझी ही वेळ म्हणा, हे परिस्थिती निघेपर्यंत तरी मला धीर द्या तुम्ही सगळ्यांनी. कसं राहते, पैशाची मदत करण्यापेक्षा माणूस जे तोंडाने शब्द टाकतो ना, त्याच्यानं सगळ्यात मोठी धीर तेव्हा येते आपल्याला, जेव्हा आपल्याला कोणी असं म्हणतं की भिवू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल, देवावर विश्वास ठेव. त्यावेळेस असं म्हणजे खूप मोठा आधार मिळतो आपल्याला. हो चला, ही होती माझी कहाणी छोटीशी. प्रत्येकाची काही ना काही कहाणी असते, प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख असते. तसं माझ्याही आयुष्यात हे दुःख आहे किंवा ही माझी कहाणी आहे समजा. कसं आहे, आजकाल पैसा आहे तर सगळं काही आहे, पैसा हा नाही आहे तर तुम्हाला कोणी विचारत नाही. ही गोष्ट तर 101% खरी आहे आणि माझ्यावरही बितलेली आहे. म्हणून प्लीज तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करा, माझी हीच इच्छा आहे. आणि माझ्या व्हिडिओला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बस एवढंच आहे. आणि माझ्या व्हिडिओला पूर्ण बघा. होऊ शकते तुमच्या सगळ्याच्या सपोर्टनी मी या सिच्युएशनमधून निघू शकते. तुम्ही सगळे मिळून मला काही ना काही मोटिवेट करू शकता. आपण मराठी माणसं ते म्हणतो आपण की नाही, एखादा मराठी माणूस पुढे जात असेल तर त्याला आपण सपोर्ट केला पाहिजे. तर प्लीज त्याच हिशोबाने मला प्लीज तुम्ही सपोर्ट करा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त बघा. तर त्याला भेटूया नंतर. तोपर्यंत बाय बाय.